आज काही दिवसापूर्वी मराठा आंदोलन हे थेट मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार होते। त्या दरम्यान सरकारशी मनोज जरांगे यांनी तह केला आणि अध्यादेश काढण्याचे आदेश त्यावेळी सरकारनं दिलेले होते। मात्र सरकारनं जो अध्यादेश काढला त्यामधून मराठ्यांशी दगाफटका केल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्या 9 ते 10 दिवसापासून आंदोलनास सुरुवात केलेली आहे। दरम्यान मनोज जरांगे यांची दिवसागणिक तब्येत बिघडत असल्या कारणानं आता पुन्हा एकदा मराठे रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण हिंगोली नांदेड या जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग 222 वर आहोत। आपण माझ्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या दिसताना पाहायला मिळत आहेत। प्रामुख्यानं राष्ट्रीय महामार्ग 222 हा कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र या 4 राज्यांना जोडणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी लहान मुलाबाळासहित या ठिकाणी मराठा आंदोलन हे या ठिकाणी ठाण मांडून बसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। आपण माझ्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी पेंडॉल टाकून जे काही मराठा आंदोलक आहेत या ठिकाणी जे आपली छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं पाहायला मिळते। तर दुसऱ्या पेंडॉलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग जो आहे तो महिला वर्गाने सुद्धा गेल्या 48 तासापासून या ठिकाणी ठाण मांडलेलं पाहायला मिळते। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती ही दिवसागणिक खालवतानाचं चित्र पाहायला मिळते। मात्र प्रामुख्यानं मराठा आंदोलक हे शासनानं या विषयावर तात्काळ निर्णय घ्यावा या गोष्टीवर ठाम आहेत आणि आंदोलनाचा हत्यार हातात घेऊन या ठिकाणी मराठा आंदोलनाचं हे आक्रमक स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते। बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत। काय सांगणार ताई, काय मागण्या आहेत सरकारपुढं? सरकारनं जे अगोदर अध्यादेश काढला होता त्या अध्यादेशाकडे आपण कसं पाहता, आता काय मागणी आहे? आमच्या मनोजदादा, नमस्कार, माझं नाव मीनाक्षी उत्तमराव नादरे। आमच्या मनोजदादा जरांगेने जे मागण्या केल्या त्या सर्व पूर्ण झाल्याच पाहिजे। आम्ही त्याच्यासाठीच आज इथं काल सकाळी 6 वाजल्यापासून चक्काजाम करत आहोत। आमच्या मागण्या सगळ्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। शिंदे सरकारनं शुद्ध आमची फसवणूक केली, आम्हाला धोका दिलाय। त्यांना शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला स्पर्श करून सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊन आम्ही तुमचे अध्यादेश काढू, पण त्यांनी आतापर्यंत काहीही तसं केलेलं नाही। जर त्यांनी असं नाही केलं तर या मराठ्याच्या राक्षस रूपाचा सामना त्याला करावा लागणार आहे। मात्र सरकारनं ज्या पद्धतीचे सर्वे केलेला होता, जी नोंदी घेतलेल्या होत्या त्यानुसार सरकार आजही म्हणतंय की आम्ही मराठा आरक्षणासाठी आम्ही तरतूद करतोय। 2 दिवसाचा किंवा 2 महिन्याचा तो कालावधी लागत नाही, त्यानुसार आपल्याला कायदा करावा लागेल अशी सरकारची म्हणणं आहे। तुम्हाला सरकारवर आता विश्वास राहिला नाही आहे का? अजिबात नाही। दिवस किती द्यायचे? निदान एकच, आता एकदा बोललं खोटं, 2दा बोललं, 3दा बोललं, जास्त दिवस खोटं जमत नाही। त्याने किती दिवसेंदिवस तारखा द्यायच्या ना आम्ही विश्वास ठेवायचा? असं कसं? मराठ्यांचा विश्वास आता संपला, त्याची आता खूप पराकाष्ठा झाली। आता मराठा समाज त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही। नमस्कार। मराठा आता सरकारवर विश्वास ठेवणार नाही असं महिला आंदोलकांचं म्हणणं, इतरही महिला मंडळी आहेत। काय सांगणार ताई, सरकारची भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं, काय मागणी आहे? नमस्कार, माझं नाव अश्विनी देशमुख आहे, मी गिरगाव इथून आलेली आहे। जातीसाठी माती आणि मातीसाठी एक होणारा मराठा समाज आहे। मराठ्यांचे आंदोलन हे कशासाठी आहे ते सगळ्यांनाच प्रश्न पडला काय, त्याचे उत्तरं बी सगळ्यांना सापडत आहेत। मनोज जरांगे साहेब यांची वरच्यावर तब्येत खालवत झाली। गेल्या 6 दिवसापासून त्यांनी अन्नाचा त्याग, पाण्याचा त्याग, सगळ्या वैद्यकीय सुविधेचा त्यांनी त्याग केलेला आहे। तो कशासाठी? तर ते कशासाठी म्हणजे नंबर 1 ची आमची मागणी आहे की सगळे सोयरे कायदा याची GR काढला याची अंमलबजावणी करावी। आणि नंबर 2, मराठ्यांवर जो गुन्हा झाला आहे तो गुन्हा त्यांनी मागे घ्यावा। आणि आम्हाला सरकारवर विश्वास नाही असं काही नाही, आमचा सरकारवर आजही विश्वास आहे। तो विश्वास त्यांनी कमी पडू देऊ नये, तो विश्वास त्यांनी कायम ठरवून दाखवावा एवढी आमची इच्छा आहे। आणि मनोज जरांगे साहेबांना लवकरात लवकर त्यांनी अमर या उपोषणातून सुटका करावी हीच आमची मराठा महिलांची इच्छा आहे। एकूणच सरकारनं अध्यादेश लवकर काढून त्यावर तात्काळ अंमलबजावणी करावी अशी जे मराठा आंदोलक महिला आहेत त्यांची मागणी आहे। या छोट्या चिमुकल्यासुद्धा आपल्यासोबत आहेत। काय सांगणार बेटा, कोणत्या वर्गात आहे, कोणत्या वर्गात शिकते? मी इयत्ता 6वी मध्ये शिकते। माझं नाव आदिती बालाजी कराळे आहे।
तू कशासाठी आली त्या ठिकाणी? मी तर आमचं मराठा आरक्षणाबद्दलचं मागणी घेऊन इथं आलेलं आहे, जो की आमचा ठाण्या वाघ तिथे उपोषणाला 9 दिवस झाले त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आहे. आम्ही त्या मागणीसाठी इथं आलेलो आहे. सरकारला थोडं तरी काहीतरी भान असायला हवं की इथे लहान लहान अजूनही आमच्या शाळेतील काही मुलं आलेली आहेत, पण आमचं एकच आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. आम्हाला आरक्षण पाहिजे, तेही OBC मधूनच. मला वाटतं की सरकार अगदी पूर्णपणे खोटंच बोलतंय. मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली आहे. GR देऊनही 2 दिवसात कायदा पारित करण्याचं सांगून अजून 6 महिने झाले कायदा पारित केला नाही. आमचा लढा हा 6 महिन्यापासूनचा आहे. तू कोणत्या वर्गात शिकतेस? इयत्ता 6वी मध्ये शिकते मी. वर्तमानपत्र वाचतेस? हो. जितके लोक आज सत्तेत आहेत ते सगळे नेते जे आहेत ते म्हणत होते की आम्ही सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षण देतो. वाटतं हे सगळे फसवणूक करतात मराठा समाज? पूर्णपणे फसवणूकच आहे. म्हणायला आश्वासनं खूप देतात, पण एकाचंही पूर्णत्व करत नाहीत ते. काय वाटतं कोण आश्वस्त करू शकते मराठा समाजाला? सर्वच मराठ्यांचे आमदार, मराठ्यांचे खासदार, मराठ्यांचा अख्खा मुख्यमंत्रीच मराठ्यांचा आहे. त्याच्यावरच भरोसा नाही ते खालच्यांवर कोण ठेवणार आहे? तुला काय वाटतं? तू कोणत्या वर्गात आहेस? मी आता 8वी मध्ये आहे. काय वाटतं तुला? तुझी काय मागणी आहे? तू या ठिकाणी आलेली मला आहे ना तुझी? हो शाळेला दांडी मारली? हो. आम्ही शाळेला सोडून आलो कारण की शाळेत शिकण्याचा काय फायदा, कारण की आम्हाला आरक्षण नाही. आमच्यात गुणवत्ता असून सुद्धा अदर कास्टचे मुलं पुढे जातात आणि आम्हाला जास्त मार्क असून आम्ही मागे राहते. तुझी काय मागणी आहे? काय वाटते? सरकार तुमच्या बाजूने निर्णय देईल, सरकार अध्यादेश काढेल, काय वाटते तुला? सरकार काढेल, पण कधी काढणार? आम्ही 6-7 महिने झालं वाट पाहतोय. आमचा तान्या वाघ तिथं 9 दिवस झालं उपोषणाला बसलाय, अन्न पाण्याचा त्याग केलाय. चिमुरड्यांचं सुद्धा असं मत आहे की सरकारनं निश्चितच मराठा समाजाला धोका दिलेला आहे आणि जे अध्यादेश काढलेत फक्त नावाला काढलेत असं त्यांचा आरोप आहे. इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत. काय सांगणार? ज्या पद्धतीची अवस्था आता सध्याच्याला मराठा समाजामध्ये आहे, आश्वासक चेहरा म्हणून मनोज जरांगे यांच्याकडे पाहिलं जातं आहे. मात्र सरकार कुठंतरी निर्णय घेण्यासाठी निर्णयक्षम नाही असं वाटतंय का? आत्ताच आमच्या गिरगाव फाट्यावर काल सकाळी 10 वाजले तेव्हापासून नॅशनल हायवे 222 नंबरचा हायवे आम्ही बोला बंद केला. त्याचं कारण असं आहे की 7 महिन्यापासून मराठ्याचे योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना OBC मधून आरक्षण देण्यासाठी लढा उभा केला आणि वेळोवेळी सरकारनं जरांगे पाटलाकडून तारीखा घेतल्या की आम्ही या तारखेला तुमचं GR काढू, या तारखेला हे काम करू द्या. पण हे फसवं सरकार, मराठ्याचे सरकार मराठ्यांनाच फसविण्यासाठी बसले का असा आम्हाला संशय येत आहे. म्हणून आम्ही याच्या अगोदरसुद्धा आंदोलन केलं आणि आता 4-5-6 दिवसापासून जरांगे पाटील उपोषणाला बसले. त्या दिवशीपासून आम्ही असं ठरवलं या सरकारचं नाक दुबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. म्हणून काल सकाळी या हायवेवर बंद करण्याचं काम सुरू केलं आणि अमर्याद म्हणजे आम्ही याला त्याला काय म्हणतो आपण बेमुदत आंदोलनाचा अर्ज रीतसर दिला आणि त्याची रिसूटसुद्धा आहे. आणि बेमुदत आंदोलनच हे आम्ही जोपर्यंत आम्हाला सरकार जोपर्यंत अध्यादेश काढणार नाही, वटहुकूम काढणार नाही किंवा सगळे सोयऱ्याची अंमलबजावणीचा GR मनोजदादाच्या हातात देऊन ज्यावेळेस मनोजदादा म्हणतील आता आपल्याला आंदोलन करायचं गरज नाही, तेव्हा हे आंदोलन बंद होईल. तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. आणि या महाराष्ट्राचे आमचे मराठ्याचे आमदार खासदार हे शंड झालेत. यांना मराठ्याबद्दल काहीच उरलं नाही. ते त्यांच्या पक्षात कोणा प्रवेश करणे, कोणाची ईडी पाहणे, कोणाची तिडी पाहणे आणि याच्यातच गुंग झालं. तुमच्या गळ्यामध्ये भगवा आहे, आपण शिवसैनिक आहात. या ठिकाणचे विद्यमान खासदार आमदार हे आता सत्तेतच आहेत. हे या ठिकाणी आले होते का आंदोलनस्थळी? या आंदोलनाला 7 महिन्यापासून कुठल्याच आमदारानं, कुठल्याच खासदारानं, कुठल्याच पक्षाच्या नेत्यानं या आंदोलनाला किंवा मराठ्याच्या आंदोलनाला कुठलं समर्थन दिलं नाही. त्याचमुळं मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये जे आत्ता सध्या आमदार असतील, खासदार असतील, त्यांना त्यांची जागा आरक्षण दिलं तरी दाखवतील, नाही दिलं तरी दाखवतील. निश्चितच यांची जागा येणाऱ्या कालावधीमध्ये मराठा समाज हे या खासदारांना, आमदारांना, मंत्र्यांना ती त्यांची जागा दाखवतील असं मराठा आंदोलकांकडून सांगण्यात येते. इतरही आपल्यासोबत आहेत, आंदोलक आपल्यासोबत आहेत. काय वाटते ज्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केलं जाते? काय भूमिका आहे, काय मागणी आणि किती दिवस हे आंदोलन चालणार? समाजाची भूमिका हीच आहे
की सत्तेत मराठा आमदार आहेत, सत्तेत मराठा खासदार आहेत, मराठा प्रतिनिधी आहेत, या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर अधिवेशनात असो कुठेही असो बहुमत होते आणि कायदा बहुमतानं पास होत असतो. सरकार बरेचसे कायदे एका रात्रीतून पास करतात, नोटबंदी एका रात्रीतून पास करतात, सरकार स्थापन एका रात्रीतून होते. मग मराठ्यांच्याच बाबतीत असं का? म्हणून हा सर्व समाज जरांगे पाटलाच्या मागे एकवटला. एक सामान्य माणूस, एक खेड्यातला माणूस आज तिथं आमरण उपोषणाला समाजासाठी बसला आहे आणि त्याच्यासाठी हे माता माऊल्या, लहान बाल, चिल्ले पिल्ले सगळे मिळून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी संबंधित आंदोलनाला पाठिंबा देत या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 222 हा पूर्णतः मराठा आंदोलनाकडून जाम करण्यात आलेला आहे. दरम्यान जोपर्यंत सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश सरकार काढत नाही, त्या पद्धतीचा वटहुकूम जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे जे आंदोलन आहे हे बेमुदत चालू राहील असा इशारा सरकारला या आंदोलनाकडून देण्यात येतो. आपण माझ्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी या ग्रामीण भागातील जे काही महिला मंडळी आहेत, ह्या महिला मंडळी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी पेंडॉल टाकण्यात आलेला आहे. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहू शकता की जे काही खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे ती खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या बाजूला पाहू शकता आपण गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी पातेले ठेवले आलेले आहेत. बाजूला शेगडीची सुद्धा व्यवस्था करण्यात येते. बाजूला तांदूळ, मिरच्या, टमाटे वगैरे त्यांची व्यवस्था करून रात्रीला सुद्धा गेल्या 48 तासापासून या ठिकाणी मराठा आंदोलक महिला ह्या या ठिकाणी ठाण मांडून बसलेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान मराठा आंदोलकाचा जी काही त्यांची क्षमता आहे त्याची वाट पाहू नका असा इशाराही या आंदोलकाकडून यावेळी देण्यात येतोय. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 222 हा गेल्या 48 तासापासून बंद असल्याकारणानं या राष्ट्रीय महामार्गावरून होणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक मात्र खोळंबलेली पाहताना दिसते. जोपर्यंत सगळे सोयऱ्यांचा आदेश हे सरकार काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन हे कायमस्वरूपी असेच चालेल असा इशारा मराठा आंदोलकाकडून देण्यात येतोय. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, हिंगोली, नांदेड.